श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणामध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। दिवाळी झाली आहे, सगळ्या महिला माहेरी असतील, कुणी कुणी आपापल्या सासरी असेल, कुणी भावाकडे असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असाल तुम्ही आणि तुम्हाला भरपूर दिवाळीचा आता थकवा आलेला असेल, पण तो थकवा काढून आपल्याला नव्याने पुन्हा सेवा उपाय या गोष्टींना सुरुवात करायची आहे। कारण कुठल्याही गोष्टीत गॅप पडला, खंड पडला की त्याची पॉवर नाहीशी होते आणि एकदा का पॉवर नाहीशी झाली की त्याचा परिणाम आपल्या पूर्ण परिस्थितीवर होतो। परी बाहेर बॉक्स आहे, त्याच्यात आहे, बाहेर आहे बॉक्स, आहे बॉक्स आहे बघ बाहेर, दोन आहेत, दोन। जरा परीला वस्तू आणायला सांगत होते, सॉरी। तर सगळ्या परिस्थितीवर आपला त्याचा परिणाम होतो आणि मग त्यामुळेच काय होतं तर आपण थोडंसं लॉस मध्ये जायला सुरुवात होती की चला दिवाळी आहे, 4 दिवस थांबू, 2 दिवस थांबू, नको काही करायला, असं करत करत आपल्यातला थोडासा आळस वाढत जातो आणि आळस वाढल्यामुळे नेमकी काय होतं तर आपल्याला आयुष्यामध्ये प्रगती आपली थांबते आणि प्रगती थांबल्यावर आपल्याला काय करावं हे नक्की सुचत नाही। मग आता याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात आधी काय करायची तर सेवा करायची। स्वामी सेवा करूनही फळ मिळत नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे, किंवा स्वामींच्या सेवेत असूनही आम्हाला काही रिझल्टच येत नाहीत, काहीच फरक जाणवत नाही ताई। आम्ही पारायण करतो, आम्ही पाठ करतो, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही तारक मंत्र म्हणतो, पण तुम्हाला एक मी पहिली गोष्ट सांगते की स्वामी सेवेमध्ये येणं हे अत्यंत सोपं आहे, पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं हे त्यापेक्षाही 10 पटीने अवघड आहे। कारण स्वामींच्या आपण सेवेत जेव्हा असतो तेव्हा स्वामी अनेक प्रकारच्या आपल्या परीक्षा घेतात आणि या परीक्षेमध्ये जर आपण उतरलो, खरे उतरलो, तर आपण स्वामी सेवेमध्ये कायमचे राहतो। आणि आपण जर कंटाळलो की आम्ही नाही हे करू शकत किंवा मला नाही जमत आहे, मला काहीच फरक पडत नाहीये, तर स्वामी सुद्धा माघार घेतात। मात्र आपण जर अनेक परीक्षा, स्वामी सेवेत परीक्षा जास्त असतात आणि त्यानंतर जाऊन आपल्याला थोडेसे फळ मिळते, हे नक्की आहे। त्यामुळे स्वामी सेवेत यायचं असेल तर तुमच्या अंगामध्ये धैर्य असणे अत्यंत गरज आहे। जसं की साईबाबांचं वचन आहे, श्रद्धा सबुरी, तसंच आहे की ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, धैर्य आहे, विश्वास आहे, त्यांना स्वामी आपले महाराज फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत। काही भरपूर असे नास्तिक आपल्या चॅनेलवर होते जे आता स्वामी सेवेमध्ये उतरलेले आहेत आणि आता त्यांचं जीवन स्वामींशिवाय अधुरं आहे। पहिल्यांदा मला अनेक कमेंट यायचे की तुमचे स्वामी काय करणार आहेत वगैरे, तुमचे असं यायचं, हो माझेच आहेत स्वामी, आपले आहेत स्वामी। पण अनेक जण आता तेच नास्तिक लोक आता भक्ती म्हणजे भक्त झालेले आहेत आणि भक्तीमध्ये इतके रममाण झालेले आहेत की प्रत्येक गोष्ट स्वामींना विचारल्याशिवाय करत नाहीत। तुम्हाला एक सांगते की तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अंगामध्ये सगळ्यात पहिला आणा ते धैर्य, दुसरे आणा विश्वास, तिसरी म्हणजे भक्ती। या 3 गोष्टी जर तुम्ही स्वामी सेवेत पाळल्यात तर तुमच्या आयुष्यात 100 नाही 1,00,000% रिझल्ट तुम्हाला येतील। आता स्वामी सेवा काय काय बरं करायच्या तर स्वामी सेवेची सुरुवात तुम्ही कुठून करायची तर स्वामींचं केंद्र, मठ जिथं कुठं असेल, आता प्रत्येकाचं वेगळं असतं। मला मठामध्ये शांतता लाभते, कुणाला केंद्रामध्ये शांतता लाभते, तर कुणाला दत्त मंदिरामध्ये शांतता लाभते। मला स्वतःला असं आहे की जिथे मठ आहे ना तिथे माझं डोकं अत्यंत शांत होतं। कुणाकुणाचं काय होतं की केंद्रात जाऊन आल्याशिवाय चैन पडत नाही, तर कुणाचं काय आहे वाडी, गाणगापूर अशी जी दत्ताची ठिकाणं आहेत तिथं जाऊन आल्याशिवाय चैन पडत नाही। म्हणजे आपलं कनेक्शन प्रत्येकाचं कुठंतरी वेगळं असतं, पण महाराज आणि दत्तगुरु सगळीकडे एकच आहेत। तुम्ही कुठेही जाऊ शकता। सुरुवात दर्शनापासून करा, घरामध्ये छोट्यात छोटी का होईना मूर्ती घेण्यापासून सुरुवात करा, फोटो घेण्यापासून सुरुवात करा। महाराजांचं अस्तित्व, महाराजांचं स्थान घरात असल्याशिवाय तुम्हाला त्यांच्याविषयी गोडी वाटणार नाही। लग्न करताना जसं आपण मुलगा बघतो, मुलगी बघतो, त्यांचे फोटो बघतो, तसंच आहे की आपल्याला जर भक्तीत उतरायचं आहे तर त्यांचा चेहरा, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं अस्तित्व घरामध्ये असणं गरजेचं आहे। मनात स्वामी आहेत ते वेगळं आहे, मात्र आपल्याला घरामध्ये त्यांची मूर्ती आणणं हे अत्यंत जास्त। आणि मी तर तुम्हाला सल्ला देईन की फोटो आणण्यापेक्षा मूर्ती अवश्य आणावी। आणि मूर्ती कशी असावी तर पितळेची मूर्ती म्हणजे पंचधातूची मूर्ती असावी। बाकी मूर्ती शक्यतो जी असतात त्या हॉलमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता, पण पूजेमध्ये ठेवताना स्वामींची ही नेहमी पितळी मूर्ती असावी
ज्यावर आपण अभिषेक करू शकतो, ज्याच्यावर आपण सेवा करू शकतो, पंचामृताने अभिषेक रोजच्या रोज करू शकतो किंवा किमान गुरुवारी पंचामृताने आणि रोज पाण्याने अभिषेक करू शकतो। आणि देवत्व ज्याची ऊर्जा आपण म्हणतो ती पंचधातू चांदी, सोनं, पितळ यामध्ये देवत्वाची ऊर्जा उतरते, ना की मार्बल, ग्रेनाइट। या मूर्ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण या हॉलमध्ये ठेवायच्या। माझी स्वतःची बघा ग्रेनाइटची जी मूर्ती आहे ती मी हॉलमध्ये स्थापन केलेली आहे आणि जी पितळी आहे प्राणप्रतिष्ठा केलेली ती देवघरात ठेवलेली आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सेवेमध्ये तुम्ही केंद्रात आणि मठात जाण्यास सुरुवात करा। दुसरी गोष्ट, स्वामींचा गुरुवार ते गुरुवार तरी अभिषेक चुकवू नका। गुरुवार ते गुरुवार अभिषेक तुम्हाला करायचा आहे। नवीन सेवेकरी असाल तर गुरुवारी तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थांचा जप काहीही होऊ दे वेळ काढून करायचा आहे आणि संपूर्ण सारामृत गुरुवारी वाचायचे आहे। ही तुमची नवीन स्वामी सेवेकरींसाठी मी सांगते। तसं तर नवीन जुनं काही नसतं, भक्त हे भक्त असतात, पण प्रश्न येतात म्हणून सांगण्याची गरज भासते की तुम्हाला स्वामी सेवेत नवीन असाल तर फक्त गुरुवारी सेवा करा। 1 महिना गेला की तुम्हाला स्वामी सेवेची ओढ लागेल, आवड लागेल। त्यानंतर काय करायचं, रोज 3 किंवा 7 अध्याय वाचायचे आणि रोज 3 किंवा 5 माळी जप करायचा। खरी स्वामी सेवा काय आहे, रोज 3 अध्याय वाचणे, 11 माळी जप करणे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणणे। या 3 सेवा ज्या घरामध्ये घडतात आणि स्वामींचा अक्कलकोटचा किंवा घरातला जो अंगारा आहे तो सगळ्यांना लावणे किंवा मग विदाऊट केमिकलची अगरबत्ती लावून तांब्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणणे आणि ती विभूती त्याच्यामध्ये पडेल असं ठेवणे। हात नाही ठेवला तरी चालेल, ती विभूती जी आहे आपली उदबत्तीची ती पाण्यामध्ये पडली पाहिजे आणि ते पाणी सगळ्यांनी मिळून घरातल्या पिणे। अगदी तीर्थ आहे आणि स्वामींच्या तारक मंत्रांमध्येच लिहिलेले आहे की विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घेई 8 वीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जा घेई हाती। तर त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज असं विभूती युक्त असं तीर्थ प्यायचं आहे। ही सेवा जर तुम्ही करायला सुरुवात कराल तर तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या आयुष्यात किती फरक पडत आहे ते। त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण पूजा घरच्या घरी करायची आहे आणि संपूर्ण सारामृत आणि सत्यनारायणाचे 5 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत। हा सुद्धा एक स्वामी सेवेमधलाच भाग आहे। सत्यनारायणाची पूजा ब्राह्मणाला बोलवून करायची का, गुरुजींना बोलवून करायची का, तर नाही। आपल्या केंद्राप्रमाणे महिला सत्यनारायणाची पूजा, जी मासिक सत्यनारायणाची पूजा असते ती महिला करू शकतात। श्रावण महिन्यात आपण गुरुजी बोलावूनच पूजा करतो, मात्र मासिक जे आहे ज्याच्यामुळे आपली आर्थिक स्थिती अत्यंत सुंदर होते त्यासाठी आपल्याला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायची आहे। 21 सत्यनारायणाचा संकल्प करायचा। भले तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात, स्वतःच्या घरात राहत आहात, तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता। तरी मध्येच घर बदललं तर चालतं का? हो, तुम्ही तेच आहात, भक्ती तीच आहे आणि श्रद्धा तीच आहे। घर बदलावं लागलं हरकत नाही, जागा बदलावी लागली हरकत नाही, सेवा मात्र चुकवायची नाही। मात्र असं नाही की एक पूजा माहेरी केली आहे, दुसरी पूजा सासरी केली आहे। सासरीच सगळ्या पूजा तुम्हाला 21 सत्यनारायणाच्या पूजा जिथे तुम्ही राहता, नेहमी राहता, तिथे तुम्हाला करायच्या आहेत। आणि पौर्णिमेला संपूर्ण सारामृताचं पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे आणि केंद्रात किंवा मठात जाऊन यायचं आहे। या जर सेवा तुम्ही कराल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यामध्ये किती सारा फरक पडला। या सेवेंबरोबर लक्ष्मीची सेवा सुद्धा चुकवायची नाही आणि कुलदेवीला सुद्धा विसरायचं नाही। स्वामी आपले गुरु आहेत, कुलदेवी आपल्या कुळाचं संरक्षण करणार आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्याला लक्ष्मी स्थिरस्थावर देणार आहेत। भगवान शंकर आपल्या आयुष्याचा सगळा जे काही चढ उतार आहे, आरोग्य आहे ते सांभाळणार आहेत। त्यामुळे सेवा ही प्रत्येक देवाची झाली पाहिजे आणि भक्ती ही आपल्याला मनोभावे करायची आहे। मनामध्ये किंतु ठेवायचा नाहीये, मनामध्ये हा भाव आणायचा नाहीये की मी गेले 15 वर्ष भक्ती करते अजून काहीच झालं नाही। भक्ती करताना मिरवू नये लोकात, हे आपल्याला अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला औडुंबर माजवायचं नाहीये की मी सेवेकरी आहे, मी सेवेकरी आहे, मी स्वामींचं करते। मी बऱ्याच ठिकाणी ऐकते मी स्वामींचं करते, मी स्वामींचं करते, असं नाही। स्वामींची सेवा म्हणजे पहिला स्वामी म्हणजे माझ्यातला मी, स्वतःतला मी काढून टाकणे, याला स्वामी सेवा म्हणतात। मी करणे म्हणजे स्वामी सेवा करणे नव्हे। स्वामींना रोज त्रिवार मुजरा करायला विसरू नका। स्वामींपुढे नाक घासायला कसलीही लाज बाळगू नका। स्वामींपुढे नाक घासून त्रिवार मुजरा रोज जो करतो त्याच्या आयुष्यामध्ये ना कुठल्या अडचणी येतात, ना कुठली संकटे येतात। हा येतात, संकटे येतात, अपघात होतात, आजारपण येते, पण ते आपल्या डोक्यावरून
जाते. म्हणजे काय तर मोठा ऍक्सिडेंट होणार असेल तर खर्चटून भागते. ही आहे स्वामी सेवा. असं नाही, तुम्ही असं समजूच नका की स्वामी सेवा केल्यावर संकटे आलीच नाही पाहिजेत. उलट जास्त येतात, सुरुवातीला खूप जास्त येतात आणि मग त्याची तीव्रता कमी होते. कारण आपल्या गेल्या जन्मीचे कर्म कुठेतरी आडवे येतात. गेल्याच जन्मीचे कशाला, आता तर हे युग कलियुग आहे, याच जन्मीचे कर्म सुद्धा आपल्याला आडवे येतात आणि आपल्याला सेवेचे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणतात ना, मुखी राम आणि म्हणजे तोंडात आहे राम नाम आणि बगल में छुरी. असं करू नका. जर तुम्ही भक्त आहात तर खरे भक्त व्हा. कुणाच्याही माघारी निंदा करू नका, नालस्ती करू नका, चाड्या करू नका आणि कुणाच्याही बद्दल वाईट बोलताना 10 वेळा विचार करा की ही व्यक्ती किंवा हा माणूस खरंच तसा आहे का, आपण बोलतो त्यात सत्यता आहे का. कुणावर आरोप करणे, निंदा करणे, नालस्ती करणे, कुणाच्या माघारी बोलणे, कुणाची इस्टेट हडपणे या गोष्टी स्वामी सेवेत मोडत नाहीत. त्यामुळे अत्यंत शांत असा स्वामी भक्त असतो. स्वामी भक्त असा असतो की ज्याला कुणाकडून काही नको असते, फक्त देण्याची भावना असते. तो खरा स्वामी सेवेकरी. आता या सेवांबरोबरच तुम्हाला काही गोष्टी मी दाखवणार आहे ज्या तुम्हाला घेतल्या तर तुमचं लक फॅक्ट ज्याला आपण म्हणतो ते सुधारते आणि आयुष्यामध्ये भरपूर काही मदत होण्यास तुम्हाला मदत होते. ते आहे फिरोजाची आपली अंगठी. स्वामी सेवा तर कराच करा, त्याबरोबर नशिबाची साथ. डाव्या हातात तुम्हाला ही अंगठी मधल्या बोटात घालायची आहे. फिरोजा अंगठी घातल्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशा संबंधीच्या सबंध तक्रारी दूर होतील. आणि आता मी ग्रँड रेकी मास्टर पर्यंतचा माझा कोर्स पूर्ण झालेला आहे. तुम्हाला तुमच्या नावे याच्यावर रेकी करून मिळेल. फिरोजा अंगठी घालू शकता. ही अंगठी फिरोजा प्युअर फिरोजा आहे, अमेरिकन फिरोजा आहे, त्यामुळे याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट तुम्ही घेऊ शकता, जे माझा तर जीव की प्राण आहे. अंगठी पण, अंगठी आता मी काढली आंघोळीच्या आधी. आणि फिरोजा पेंडंट, तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागवू शकता. अंगठी, पेंडंट किंवा ब्रेसलेट. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बघा पैसा, प्रॉस्पेरिटी आणि प्रगती, यशस्वी होणे, इंटरव्ह्यू मध्ये पास होणे, अनेक प्रकारचे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. स्टुडंटसाठी ग्रीन जेट ब्रेसलेट आहे, जिपो कॉइन आहे, नात्यांसाठी रोज कॉइन आहे, मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे, 7 चक्रा ब्रेसलेट आहे, रोज ब्रेसलेट आहे, पायराइड ब्रेसलेट आहे. हे सगळे पैसा खेचण्यासाठी अत्यंत उपयोगी असे ब्रेसलेट आहेत. हे तुम्ही वापरून बघा. क्रिस्टलच्या दुनियेमध्ये क्रिस्टलवर माझा स्वतःचा खूप विश्वास आहे, कारण मला त्याचे अनुभव येत आहेत आणि अनेक लोकांना रेकीचे अनुभव येत आहेत. तुम्हाला काही होत असेल तर तुम्ही मला लांबून सांगू शकता की माझ्यावर या प्रकारची रेकी करा. त्याची मी फीस स्वीकारणार. ते काही म्हणजे मी स्वतः ते फ्री मध्ये दिलं तर तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही, पण तुमच्या समस्यांसाठी मी याच्यावर तुम्हाला रेकी करून देईन. आणि याच्यापेक्षा वेगळ्या काही समस्या असतील तर लांबून सुद्धा रेकी करून देण्यात येईल. तुम्ही तुमच्या समस्या व्हॉट्सअपला सांगू शकता, खाली नंबर आहे. त्याची फीस स्वीकारली जाईल, पण तुम्हाला इफेक्ट पडेल हे 100%. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेल एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.